अतिक्रमण निष्कर्ष करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। त्यामध्ये काही स्लम एरियामध्ये झोपडपट्ट्यामध्ये काही आपल्या लोकांची घरं त्या ठिकाणी गेलेली आहे, काही लोकांची जात आहे। त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने जी मागणी केली होती की लोकांना त्या ठिकाणी ज्यांची घरं चालली असतील त्या लोकांना घरं द्यावा। माननीय आयुक्त साहेबांनी, माननीय पालकमंत्री साहेबांनी या ठिकाणी जवळपास 150 घरं, साहेबांच्या पायाला एवढं मार लागला असता सुद्धा काल ते मुंबईला जाऊन त्या ठिकाणी त्यांनी जवळपास 150 घरांची मंजुरी त्या ठिकाणी आणलेली आहे। मी सरांचं अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी गोरगरीब लोकांसाठी जी 150 घरं मंजूर करून आणली। त्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने, सर्व नागरिकांच्या वतीने, आंबेडकर नगरचे नागरिक असतील, संजय नगर मुकिंदवाडीचे नागरिक असतील, या सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही साहेबांचा सत्कार या ठिकाणी करतोय। त्यांनी मोठं कार्य दलित लोकांच्या, गरिबांच्या घरं गेलेल्या लोकांना घरं देण्याचं काम या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांनी केलं, तर मी या ठिकाणी आभार मानतो। भैया सर वागून महिला कागदपत्र जे आहे त्यांच्या घर त्याच्यामध्ये दडलेलं असेल ते आमचे पीएमआय शाखा आहे या ठिकाणी ज्यावेळेस आम्हाला हे कळलं की डॉक्टर आंबेडकर नगर हे देखील अतिक्रमणमध्ये बाधित होणार आहे, पाडलं जाणार आहे, तर आम्ही वंचित बहुजन आघाडीचे नेते, आम्ही सर्व वार्डातील नागरिक भाऊंकडे जाऊन आमची व्यथा मांडली व दिनांक 4 जून रोजी आम्ही ज्या आमच्या आंबेडकर नगर वार्डातील घरे जाणार आहेत, पुन्हा गौतम नगर येथील बुद्ध विहार देखील त्या तुटणार आहे। आंबेडकर नगर येथील विद्यापीठची जी कमान आहे, विद्यापीठची जी प्रतिकृती, ती कमान देखील त्या ठिकाणी तोडण्यात येणार होती व महात्मा फुले नगरची कमान देखील तोडण्यात येणार होती। तर आम्ही दिनांक 4 जुलै रोजी माननीय आयुक्त साहेबांना त्यांच्या बंगल्यावर भेटून आम्ही निवेदन दिलं की सर्वप्रथम जे नागरिकांचे घरे तुटणार आहेत त्यांना पहिले पुनर्वसन द्या व ज्या कमान वगैरे जाणार आहेत तर पहिले त्यांना बांधून कमानी दुसऱ्या तयार करा व त्यानंतर त्या पाडण्यात यावं। अमित भाऊंना आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी पाठपुरावा केला व ज्या दिवशी अतिक्रमण होणार होते त्या दिवशी देखील अमित भाऊ, अरुण भाऊ बोर्डे हे दुपारच्या 12 वाजेपासून आंबेडकर नगरला ठाण मांडून बसलेले होते। त्यामुळे मनपा आयुक्त साहेबांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं व त्यांना त्या कमांना हटवण्याचा निर्णय त्या दिवशी घेतला व नंतर आम्हाला पहिले बांधू व नंतर आम्ही कमान तोडू असे चालू असताना काही आमच्या येथील नेते कुणी असतील जे पहिले उंदीर कसा बिळात लपून बसतो त्या पद्धतीने ते बिळात लपून बसलेले होते, पण नंतर कमिशनर साहेब, सीपी साहेब, अमित भाऊ, अरुण भाऊ आल्यानंतर त्यांना जाग आली की आपण देखील या ठिकाणी आलं पाहिजे व आज ते टीका करण्याचं या ठिकाणी काम करत आहे। तर माझी सर्व आंबेडकर नगर मधील युवा नेत्यांना विनंती आहे की या नागरिकांचं पहिले पुनर्वसन होऊ द्या, आंबेडकर नगर मधील विहार तयार होऊ द्या, कमान तयार होऊ द्या व आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी यासाठी प्रयत्न केला पाहिजे, एवढीच विनंती त्यांना करतो। अमित भाऊंना आमच्यासाठी जो पाठपुरावा केला तर अमित भाऊंचे देखील आभार या ठिकाणी आम्ही मानतो। भाऊचे आभार मानते। आमचं पुनर्वसन पहिले झालं पाहिजे, आमचं पहिले आम्हाला घरे भेटले पाहिजे आणि मी अमित भाऊचे फार फार उपकार मानते। काय झालं तुमचं? काय दिलं त्यांनी तुमच्यासाठी? काय केलं त्यांनी? आमच्यासाठी खूप काही केलं, खूप लागले का तुम्हाला? नवीन घरं भेटायला लागले आम्हाला, नवीन घरे द्यायला लागले, एवढं केलं, खूप खूप चांगलं। त्यांची उपकार आम्ही फेडू शकत नाही, तर बी फेडणार नाही मी तर। आणि ते 12 वाजेपासून तर संध्याकाळ ते 6:30ला त्यांच्या घरी गेले, असा अन्नाचा कण सुद्धा त्यांनी, पाणी सुद्धा प्यायला नाही। आमची पूर्ण माहिती पूर्ण हे करूनच ते वापस गेले। त्यांना आज महानगरपालिका प्रशासक
महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत साहेब यांची आम्ही आज या ठिकाणी भेट घेतली. सर्व संजयनगर मुकुंदवाडी भागातील ज्या लोकांची घरं गेली, आंबेडकर नगरमधील गौतम नगर असेल, आंबेडकर नगर असेल, फुले नगर असेल, या भागातील काही लोकांची घरं त्या ठिकाणी रस्त्यामध्ये जाणार आहे. या सर्वांच्या लोकांची ज्या ज्या लोकांचा अतिक्रमणामध्ये घरे जाणार आहे, या लोकांच्या घरांसाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्या ठिकाणी मागणी माननीय आयुक्त साहेबांकडे केली होती आणि आज माननीय आयुक्तांचं आम्ही या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. जवळपास 150 घराची मंजुरी माननीय आयुक्त जी श्रीकांत साहेबांनी या ठिकाणी आणलेली आहे आणि जवळपास 15 ऑगस्टला या सर्व घरांच्या चाब्या माननीय पालकमंत्री संजय भाऊ शिरसाट आणि जी श्रीकांत साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी नागरिकांना देण्यात येणार आहे. आणि ज्या गोरगरीब लोकांना घरापासून वंचित राहण्याचं काम त्या ठिकाणी झालं होतं, परंतु वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला या ठिकाणी यश आलेलं आहे आणि जवळपास 150 घरं मंजूर. काल आयुक्त साहेब स्वतः मंत्रालयामध्ये गेले होते आणि त्या ठिकाणून त्यांनी जवळपास 150 घराची मंजुरी त्या ठिकाणी आणलेली आहे. स्लम एरियामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या लोकांची घरं जातील त्या लोकांना त्या ठिकाणी घरं देण्याचं काम माननीय आयुक्त साहेबांनी त्या ठिकाणी पालकमंत्री साहेबांनी मान्य केलेलं आहे आणि त्याचीच एक भाग म्हणून आज आम्ही माननीय आयुक्त साहेबांचं स्वागतही त्या ठिकाणी केलेलं आहे. एक चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी बौद्ध विहार जात असतील तर बौद्ध विहार बनवून त्या ठिकाणी देणार आहे. पुतळे त्या ठिकाणी जाणार असेल तर पुतळेही त्या ठिकाणी कमानी त्या ठिकाणी उभ्या करून देण्याचं काम माननीय आयुक्त साहेब करणार आहे आणि ज्या ज्या लोकांना बेघर झाले होणार होते त्या लोकांना घरं देण्याचं खऱ्या अर्थानं काम माननीय आयुक्त साहेब या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. जवळपास 150 घराला त्या ठिकाणी मंजूर करून लोकांच्या 150 घरं त्यांच्या हातामध्ये चाब्या त्या ठिकाणी देणार आहे. मी त्या सर्वांचं पालकमंत्री असतील, माननीय आयुक्त साहेब, या सर्वांचं मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. तुम्ही मागणी केली होती की मुकुंदवाडीचं जे कमान तोडण्यात आलं होतं त्याचं काय झालं? संजयनगर मुकुंदवाडीच्या कमानीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आम्ही पाडली कमान त्यावेळेस मी या ठिकाणी नव्हतो, आमचे कार्यकर्ते पण नव्हते, परंतु कमान पाडल्याच्या नंतर आम्ही ज्यावेळेस आयुक्त साहेबांना भेटलो तर ते म्हटले आम्हाला त्या ठिकाणी आम्ही कमान बांधून देऊ आणि म्हणून त्या ठिकाणी कमानीचं काम सुद्धा चालू होणार आहे. ती प्रोसेसमध्ये आहे आणि आंबेडकर नगर भागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी एक कमान रोडमध्ये बाधित होत आहे. त्या कमानीला आधी आम्ही त्या ठिकाणी कमान पाडू दिली नाही, आधी त्या ठिकाणी पाठीमागे कमान तयार होईल, त्याच्यानंतर आम्ही ती कमान उतरून घेऊ अशी चर्चा आणि मान्यता आयुक्त साहेबांनी त्या ठिकाणी दिलेली आहे.